नमस्कार. वेगळे रंग आयुष्याचे या कथामालिकेत आपलं स्वागत आहे. कथा आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. वेगळे रंग आयुष्याचे भाग 95. सर, वो हमें पता नहीं था आप मैरिड हो, और जब मैम ने बोला कि वो आपकी वाइफ है तो हमें लगा वो झूठ बोल रही है और ये एक ट्रैप हो सकता है, इसलिए हमने उन्हें रूम में बंद करके रखा था. ऑफिसर सांगत होता. इतना सब हुआ तब तक मुझे क्यों इन्फॉर्म नहीं किया गया, ये बता सकते हो आप लोग? शर्व म्हणाला. सर एक्चुअली वो हमें लगा. क्या लगा? हाँ, सीनियर्स के होते हुए अब तुम लोग डिसीजन लोगे क्या? शर्व म्हणाला. सॉरी सर. सॉरी बोल दिया और हो गया. हाँ, शर्व चिडून म्हणाला. शर्व, इट्स ओके. मैं बाहर था और तुम्हें डिस्टर्ब करना उन्हें ठीक नहीं लगा होगा. विक्रम शर्वला समजावत म्हणाला. तुम इनकी गलतियों को नज़रअंदाज कर सकते हो, मैं नहीं. लेकिन फिर भी मैं कुछ बड़ी एक्शन नहीं ले रहा इनके खिलाफ. तुम दोनों हेडक्वार्टर कब जा रहे हो? शर्व ने म्हटलं. सर, वो यहाँ से हम दोनों अपने घर जा रहे हैं छुट्टी पर. दैट्स ग्रेट. अब तुम्हारी यही पनिशमेंट होगी की तुम्हारी छुट्टियाँ कॅन्सल कर दी जाए. शर्व त्या दोघांना म्हणाला. सर प्लीज़ ऐसा मत करिएगा, मेरी शादी है अगले हफ्ते. हाँ सर, मैंने भी अपने बच्चे को देखा नहीं है सर उसके जन्म से. प्लीज़ सर, हमारी छुट्टी कैंसिल मत करिएगा. प्लीज़ मॅम, आप बोलिए ना सर को. विक्रमने पण अमूकडे बघितलं. खरं तर तिला त्या लोकांमध्ये बोलायचा काही अधिकार नव्हता आणि तिची इच्छा पण नव्हती, पण तिला बोलावं लागलं. अहो, असं काय करताय? त्यांना जाऊ द्या. अमूने म्हटलं. अमेया, माझ्या कामात बोललेलं मला आवडणार नाही. आर्मीचे काही नियम असतात आणि ते सर्वांना पाळायचेच असतात. शर्व म्हणाला. हो, मान्य आहे मला. मी तुमच्या कामात पण बोलत नाही आहे, पण त्या सरांचं लग्न आहे आणि त्या दुसऱ्या सरांना त्यांच्या बाळाला भेटायचं आहे. काही दिवसांनी आपलं पण बाळ असेल, तेव्हा तुम्ही राहू शकाल का त्याला न बघता? अमूने हळूच विचारलं. हे बघ. शर्व बोलता बोलता थांबला. प्लीज ना हो, सॉरी बोललेत ना ते. जाऊ द्या आणि आपण पण चला. मला नाही थांबायचं इथे अजून. अमू म्हणाली. चल. विक्रम, तुम संभाल लेना यहाँ पर, मुझे जाना होगा अब. शर्व विक्रमला म्हणाला. और ये दोनों? विक्रमने हळूच विचारलं. जाने दो इनको भी छुट्टी पर, लेकिन पहले सब आतंकवादियों को हेडक्वार्टर्स भेजने की तैयारी करो. शर्वने सांगितलं. थँक्यू सर. थँक्यू मॅम. ते दोघं ऑफिसर आनंदाने म्हणाले. शर्वने अमूचा हात पकडला आणि तिला घेऊन गायनॅककडे जायला निघाला. अमूने जाताना सर्व ऑफिसर्सकडे बघून छान स्माईल केली आणि विक्रमला घरी येण्याचं आमंत्रण द्यायला ते विसरले नाही. शर्व आणि अमू डॉक्टर नेहाकडे आलेत. डॉक्टरांनी लगेच त्यांना आत बोलावलं. हॅलो डॉक्टर, मी कॅप्टन शर्व देशमुख आणि ही माझी वाईफ अमिया. शर्व ओळख करून देत म्हणाला. हॅलो कॅप्टन, सीट. बोला, काय होत आहे? डॉक्टर आधी शर्वकडे मग अमूकडे बघत म्हणाली. डॉक्टर नेहा या 50च्या आसपास असणाऱ्या एक हसतमुख आणि हुशार डॉक्टर होत्या. आता तर काहीच नाही होत आहे.
अमू डॉक्टरांकडे बघत म्हणाली. काय? मग माझ्याकडे का आलात तुम्ही दोघं? डॉक्टर जरा आश्चर्याने म्हणाल्या. सॉरी डॉक्टर, ॲक्च्युली काही वेळापूर्वी अमेयाला चक्कर येऊन ती बेशुद्ध झाली होती. तर तेव्हा डॉक्टर उमेश यांनी तिला चेक केलं आणि सांगितलं की ती प्रेग्नेंट आहे आणि आम्हाला तुमच्याजवळ यायला सांगितलं काही टेस्ट करण्यासाठी, शर्वने सांगितलं. ओके, चला मॅडम, सिस्टरसोबत आत जा. सिस्टर, यांना आत घेऊन जा, मी आलेच, डॉक्टरांनी सांगितलं. अमूने घाबरून शर्वकडे बघितलं. शर्वने डोळ्यांनीच तिला दिलासा दिला. डॉक्टर, मी येऊ का आत? शर्वने विचारलं. नाही, इतक्यात नको, तुमचं काही काम नाही आहे अजून, डॉक्टरांनी सांगितलं. ओके, शर्व नाइलाजाने म्हणाला. अमू सिस्टरसोबत आत गेली आणि मग डॉक्टर पण गेलेत. शर्व तिथेच बसून होता. खरं तर त्याला पण टेन्शन आलं होतं. काही वेळातच डॉक्टर बाहेर आल्यात. त्यामागोमाग अमू पण आली. डॉक्टर, सर्व ठीक आहे ना? शर्वने विचारलं. हो, सर्व ठीक आहे. प्रेग्नन्सी कन्फर्म आहे, पण फिटस अजून खूप लहान आहेत. तुमच्या मिसेसच्या सांगण्यानुसार अजून 4 वीक्स पण झालेले नाही आहे. म्हणून मी सध्या तर काही जास्त सांगू शकत नाही, पण एकंदरीत बाकी सर्व बघता काहीही प्रॉब्लेम नाही आहे, डॉक्टर सांगत होत्या. नक्की ना डॉक्टर? नाही म्हणजे ती अजून लहान आहे, ती व्यवस्थित कॅरी करू शकेल ना? शर्वने विचारलं. मिस्टर देशमुख, तुमच्या वाईफची एज 24 इयर्स आहे आणि ही एज प्रेग्नन्सीसाठी अतिशय उत्तम आहे. काहीही काळजी करू नका, सर्व ठीकच आहे. 8 दिवसांनी परत या चेकअपसाठी, तेव्हा सोनोग्राफी करूया, डॉक्टर म्हणाल्या. ओके, आणि तिला आज चक्कर आले होते तर काही प्रिकॉशन आहेत का? शर्वने म्हटलं. नाही, मी काही टॅब्लेट्स लिहून देते, त्या टाईमवर द्या आणि हो, त्यांच्या आहाराकडे लक्ष द्या. जास्तीत जास्त हेल्दी खायला घाला त्यांना, डॉक्टरांनी सांगितलं. ओके, थँक्यू डॉक्टर. अमेया, तू बाहेर जा, मी आलोच टॅब्लेट्स घेऊन, शर्वने सांगितलं. शर्व बाहेर गेला. तसं बाय द वे, तुम्हाला नाही विचारायचं का काही? डॉक्टर अमूला म्हणाल्या. नाही, यांनी आधीच तर सर्व विचारलं, मग मी काय बोलणार, अमू म्हणाली. अमूच्या बोलण्यावर डॉक्टर हळूच हसल्या. पहिल्यांदा वडील व्हायची एक्साइटमेंट आहे ती, आणि तुमच्याबद्दल असणारं प्रेम. लकी यू आर, डॉक्टर म्हणाल्या. हो, ते तर आहेच, पण डॉक्टर, मला भीती वाटते आहे, म्हणजे मी बाळाला नाही सांभाळू शकणार, अमू म्हणाली. डोंट वरी, आई झाल्यावर काही शिकावं लागत नाही. एकदा बाळाला आपण हातात घेतलं की जी सुखाची फिलिंग येते ना, त्याला कसलीच कंपॅरिझन नसतं. शिवाय तुमची फॅमिली तुमच्यासोबत असेलच ना, त्यामुळे भीतीचं काही कारण नाही आहे, डॉक्टर अमूला समजावत म्हणाल्या. थँक्स डॉक्टर, अमू गोड हसून म्हणाली. शर्व आणि अमू बाहेर आलेत. ते दोघे कारमध्ये बसलेत. तसं शर्वने तिला हळूच मिठीत घेतलं. थँक्यू राणी, जगातील सर्वात मोठं सुख मला तुझ्यामुळे मिळतं आहे. खूप खुश आहे मी, आणि घरी जेव्हा कळेल ना ही न्यूज, तर ते सर्व तर तुला डोक्यावर घेऊन नाचतील, बघच तू, शर्व अमूला म्हणाला. घरी नका बोलू अजून, अमूने म्हटलं. का नाही सांगायचं घरी? शर्व सिरियस होऊन म्हणाला. अहो म्हणजे
आधी डॉक्टरकडे जाऊन सोनोग्राफी वगैरे झालं की मग सांगूया. आणि असंही आता सर्व लग्नाच्या गडबडीत आहेत. त्यांना आता कळलं तर ते लग्न सोडून माझ्यावरच लक्ष देत बसतील. म्हणून फक्त लग्न होऊ द्या, मग सांगू सर्वांना. अमू म्हणाली, नक्की ना? तुझ्या डोक्यात दुसरं तर नाही ना काही सुरू? हे बघ, तू काही चुकीचा विचार केलास आणि तुला किंवा बाळाला काही हार्म झालं तर माझ्याहून वाईट नसेल कोणी. लक्षात ठेवायचं आणि स्वतःची काळजी घ्यायची. शर्व जरा कडक आवाजात म्हणाला, तुम्ही डाऊट घेताय माझ्यावर? जरा तर विश्वास ठेवा. अमू नाराज होऊन म्हणाली, विश्वास आहे म्हणून तर तू म्हणते म्हणून घरी सांगत नाही आहे. पण तू विसरायचं नाही आहे की तू आता प्रेग्नेंट आहेस. धावपळ मस्ती कमी करायची आता. शर्वने म्हटलं. तसं अमूने होकारात मान हलवली. काही वेळातच अमू शर्वसोबत घरी आली. आल्या आल्या ती रूममध्ये निघून गेली. शर्वने कार पार्क केली आणि तो आत आला. हॉलमध्ये आला तेव्हा तिथे अवंतिका, अविनाशराव, आदी आणि शुभ्रा सर्वच काहीतरी डिस्कस करत बसले होते. शर्व, आलास तू? ये बस, अवंतिका त्याला बघून म्हणाल्या. त्याने बघितलं की अमू तिथे नाही आहे. त्याची ती शोधक नजर पाहून आदी म्हणाला, मॉम, तो का बसेल इथे? त्याची बायको कुठे आहे इथे? ती तर आली तसं सरळ रूममध्ये निघून गेली. आता हा पण जाईल तिच्या मागे रूममध्ये. आदी त्याला चिडवत म्हणाला. शर्वने रागातच आदीकडे बघितलं. मॉम, आलोच मी फ्रेश होऊन, मग बोलतो. शर्व अवंतिकाला म्हणाला. हो, अवंतिकाने मान हलवली. आदी, काय रे, असं का बोलतोस? आता झालेत ना ते दोघे? सकाळचे गेलेत घरून, दमले असतील ना. फ्रेश होऊन आराम करून येतील असते. अवंतिका आदीला म्हणाल्या. हो ग मॉम, मी तर फक्त गंमत करत होतो, आदीने म्हटलं. पण भाई थोडं टेन्स दिसत होते आणि अमू असं न बोलता जाणं म्हणजे कमालच आहे, शुभ्राने म्हटलं. खरंच आहे, अवंतिकाही विचार करत म्हणाल्या. असेल त्यांचं दोघांचं काही, उगाच त्यांच्यात पडू नका. त्यांचे प्रॉब्लेम त्यांनाच सॉल्व करू द्या, अविनाशराव म्हणालेत. हो, आम्ही कुठे काय बोलतोय, अवंतिका म्हणाल्या. मॉम, मी जेवणाची तयारी करते, सर्व सोबतच करूयात, चालेल ना? शुभ्रा म्हणाली. हो, ते येतीलच दोघे तोपर्यंत. चल, मी पण मदत करते तुला, अवंतिका शुभ्राला म्हणाल्या. नको मॉम, मावशी आहेत, तुम्ही आशूकडे लक्ष ठेवा फक्त, शुभ्रा म्हणाली. बरं, चालेल, अवंतिकाने होकार दिला. शर्व रूममध्ये आला. त्याने बघितलं तर अमू बेडवर झोपून होती. अमिया, ठीक आहेस ना? शर्वने तिला झोपलेलं बघून विचारलं. हो, बस जरा वेळ झोपू द्या, अमू म्हणाली. हो, झोप, मी येतो फ्रेश होऊन, शर्व तिला म्हणाला. हो, पण त्या जखमेकडे लक्ष असू द्या, ओली नको व्हायला, अमू शर्वला आठवण करून देत म्हणाली. हो, तू आराम कर, आलोच मी, शर्व असं बोलून फ्रेश व्हायला गेला आणि अमू मॅडम झोपून गेल्यात. आता घरच्यांपासून का लपवते ही अमू तिची गुड न्यूज? काय माहिती काय असेल ते कळेलच पुढच्या भागात. तर वाट बघा पुढच्या भागाची. धन्यवाद.